नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. काही दिवसांपूर्वी मला एक कमेंट्स आली होती की होममेड चीज कशी बनवायची. तर त्यासाठी मी ही एक व्हिडिओ बनवली आहे, ज्यात मी तुम्हाला प्रोसेस चीज कशी बनवायची ते सांगणार आहे. सर्वप्रथम इथे मी अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे. दूध आपल्याला एवढंच गरम करायचं आहे की बोट टाकून तुम्ही टेम्परेचर चेक करू शकता. साधारण कोमट गरम करायचं आहे. दूध गरम झाल्यावर त्यात मी 3 ते 4 चमच विनेगर टाकत आहे. जर तुमच्याजवळ विनेगर नसेल तर तुम्ही ऑप्शनल म्हणून लेमन ज्यूस टाकू शकता. इकडे मी 3 ते 4 चमच विनेगर टाकून दूध व्यवस्थित फाडून घेत आहे. त्यानंतर जो चीज आहे आणि पाणी आहे तो सेपरेट करून घेत आहे. चीजचा आपल्याला मस्त गोला तयार करायचा आहे आणि इथे आपण चीजमधलं पाणी पूर्णपणे काढून घेतलेलं आहे. त्यानंतर जो उरलेला पाणी आहे त्यात आपल्याला अर्धा चम्मच मीठ टाकून कमीत कमी 4 ते 5 मिनटं तो चीजचा गोला तसंच आपल्याला त्याच्यात ठेवायचा आहे झाकण देऊन. 4 ते 5 मिनटानंतर आपण पुन्हा तो काढून घेऊया. इथे मी एका पातेल्यात मस्त थंड पाणी घेतलेलं आहे. जो आपण चीजचा गोळा तयार केलेला आहे तो कमीत कमी 2 ते 3 मिनटं त्याच्यात आपण ठेवूया. 2 ते 3 मिनिट झाल्यावर तो व्यवस्थित काढून घेऊया आणि त्यातला जो एक्स्ट्रा वॉटर आहे तो सगळा आपण काढून घेऊया. एखाद्या कापडाच्या साहाय्याने तुम्ही काढून घेऊ शकतात चीजमधलं पूर्णपणे पाणी. पूर्ण पाणी व्यवस्थित काढून घेतलेलं आहे. पाहू शकतात मस्त चीजचा गोला तयार झालेला आहे. प्रोसेस चीज बनवण्यासाठी सर्वात इम्पॉर्टंट स्टेप म्हणजे त्यासाठी मी इथे एक वाटी घेतलेली आहे. त्यात 1 चम्मच पाणी, 1 चम्मच सिट्रिक ॲसिड आणि अर्धा चम्मच बेकिंग सोडा टाकलेला आहे. सिट्रिक ॲसिड व्यवस्थित विरघळेपर्यंत आपल्याला मिक्स करायचा आहे. एक क्लिअर ट्रान्सपरंट वॉटर आपल्याला मिळेपर्यंत आपल्याला तो मिक्स करत राहायचा आहे. पाहू शकता तुम्ही सिट्रिक ॲसिड व्यवस्थित विरघळलेला आहे. त्यानंतर मी मिक्सरच्या भांड्यात जो आपण चीज तयार केलेला आहे तो आपण टाकलेला आहे. त्यानंतर 1 चमच बटर आणि जो आपण पाणी, बेकिंग सोडा आणि सिट्रिक ॲसिड तयार करून एक सोल्युशन बनवलेला होता तो याच्यात टाकूया आणि कमीत कमी 2 ते 3 वेळा आपण मिक्सरला व्यवस्थित मिक्स करून घेऊया. ओके, समजू शकते खूप मेहनत घ्यायला लागते चीज बनवण्यासाठी, पण आता कमेंट्समध्ये आले तर बनवायला तर हवी. तर आता ही सर्वात लास्ट स्टेप आहे. इथे मी एका पातेल्यात गरम पाणी करून घेतलेलं आहे. त्यानंतर डबल बॉयलरच्या साहाय्याने जी आपण चीज बनवलेली होती ती याच्यात टाकूया आणि कमीत कमी 9 ते 10 मिनटं आपल्याला व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकतात व्यवस्थित ती मस्त स्ट्रेचेबल होत आहे. जास्तच नाही, कमीत कमी 10 मिनटं आपल्याला व्यवस्थित शिजवून घ्यायचे आहे बस. त्यानंतर इथे मी एक छोटासा प्लॅस्टिकचा डबा घेत आहे. त्याला व्यवस्थित बटर लावून घेत आहे. त्यानंतर जो आपण चीज तयार झालेला आहे, प्रोसेस चीज आपला तयार झालेला आहे तो आपण त्याच्यात ठेवूया आणि कमीत कमी 2 ते 3 तास आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायचं आहे. फ्रीझरमध्ये नाही, फक्त फ्रीजमध्येच ठेवायचं आहे 2 ते 3 तास. त्यानंतर तुम्ही पाहू शकता की किती छान असा आपला होममेड प्रोसेस चीज तयार झालेला आहे. त्यानंतर जी आपली प्रोसेस चीज तयार झालेली आहे ती मस्त ग्रेट करून मी टाकत आहे.
मस्त भरभरून चीज आपण टाकूया. त्यानंतर तवाही मस्त गरम झालेला आहे. कमीत कमी 5 ते 10 मिनटं आपण व्यवस्थित ब्रेड शिजवून देऊया. ब्रेड शिजल्यावर तुम्ही पाहू शकता की किती छान चीज मेल्ट झालेली आहे. त्यावर आपण ऑरिगॅनो टाकून गरमागरम सर्व करूया. आणि पाहू शकता तुम्ही होममेड प्रोसेस चीज किती छान बनलेली आहे. मस्त स्ट्रेचेबल बनलेली आहे. तर तुम्ही अशा प्रकारे होममेड प्रोसेस चीज बनवू शकता. थँक्स फॉर वॉचिंग.